का या शरीराचे 3 टप्पे असतात, बालपण, तरुणपण, म्हातारपण. बालपण गेले नेनता, तरुणपणी विषय व्यथा आणि म्हातारपणी पर्वतली चिंता. मग 3 टप्पे असतात, या देहाची गॅरंटी नाही. मग बसलेले महिला मंडळ मला एका मिनिटात उत्तर द्यायचं, माणसाने मरावं किंवा नाही. तुम्ही उत्तर दिल्याशिवाय पुढे जाणार नाही. कीर्तन पटकन बोला. माणसाने मरावं किंवा नाही? मरावं. आता उत्तर देऊ का मी? तुम्ही नाही जरी म्हणले तरी मरणार आहे, आणि हा जरी म्हणलं तरी मरणार आहे. त्याची गॅरंटी नाही. ओवी आहे त्याला दुसरा अध्यात, उपजे ते नाशे, नाशिले ते पुनरुपी दिसे. अजून एक ओवी आहे, आगा उपजणे आणि निमणे, म्हणजे जन्माला आला तो एक ना एक दिवस जाणार आहे. पहिला मुद्दा संपला. दुसरा मुद्दा, मग माणसाने कधी मरावं? कधी मरावं माणसाने? त्याला यादी आहे, नीट आहे का? माणसाचा मृत्यू हा दिवसा झालेला असावा. मी तुम्हाला पुरावा सकट सांगणार. माणसाचा मृत्यू हा दिवसा झालेला असावा, शुक्ल पक्ष असावं, उत्तरायण असावं, मरताना माणसांचे इंद्रिय टवटवीत असावे, माणसाचं शरीराचं तापमान समान असावं, आणि माणसाचं मरताना जठराग्नी प्रदीप्त असावा. हो, आता पहिला, माणसाचा मृत्यू कधी झालेला असावा? दिवसा झालेला असावा. मग तुम्ही म्हणाल, तुम्ही महाराज आहे, तुमचा मृत्यू तसा होईल का? गॅरंटी नाही. हा महाराज तसाच मरल का? नाही सांगता येत नाही महाराज. हो, मग माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा, शुक्ल पक्ष असावं, उत्तरायण असावं, शरीराचं तापमान समान असावं, हो, जठराग्नी प्रदीप्त असावा, आणि इंद्रिय टवटवीत असावं. तुम्ही म्हणाल हे वाचायचं कुठं? ऐका, अध्याय क्रमांक 8, श्लोक क्रमांक 24 आणि ओवी क्रमांक 220. घरी गेल्यावर पहा. आत अग्नी ज्योतीचा प्रकाशू, बाहेरी शुक्ल पक्षू आणि दिवसू, आणि सामा सामाजी मासू उत्तरायण. म्हणजे हे अटी आहेत मृत्यूंचे. दिवसा झालेला असावं, शुक्ल पक्ष असावा, दिवस असावा, शुक्ल पक्ष असावा, उत्तरायण असावं, शरीराचं तापमान समान असावं, मरताना इंद्रिय टवटवीत असावी, आणि जठराग्नी प्रदीप्त असावं. मग तुमचा पहिला मुद्दा, या अटीत जो मरतो त्यांचं ठीक आहे, पण जे मधीच मरतात त्याचं काय? ते प्रारब्ध आहे, तुम्ही आपण बदलू शकत नाही. कर्माची फळं भोगावी लागणार. तुम्हाला माहिती आहे ना, तुमच्या घरी लाईट चोरून आलेली आहे, मग बटनात बोट कशाला घालायचं? चिटकला मेला. हे प्रारब्ध आहे, त्याला देव काही करू शकत नाही महाराज. ते प्रारब्ध आहे महाराज. हो, मग मृत्यू, आता तुम्हाला मी मरून दाखवतो बरं का, नीट ऐका सगळ्यांनी. तुम्हाला जागेवर मी मरून दाखवतो, फक्त तुमचं लक्ष माझ्याकडे राहू द्या. ऐका आता. याची शक्ती झाली कमी. कशाची? डोळ्याची. डोळ्याची शक्ती झाली कमी, ताकद झाली कमी. याची ताकद झाली कमी. कानाची ताकद झाली कमी. पचनशक्तीची ताकद झाली कमी. परिणाम, रक्त बनवण्याची क्रिया मंदावली. रक्त बनवण्याची क्रिया मंदावली, आणि शरीर थकलं. आणि शरीर थकल्यामुळं तो माणूस पडला पलंगावर, खाटावर पडला. मग तो खाटावर पडला, याचा अर्थ काय? त्याचा काय जवळ आला? काय जवळ आला? मृत्यू. मृत्यू त्या माणसाचा जवळ आला. तो खाटावर पडला महाराज. आणि खाटावर पडल्यानंतर तुम्ही पहा, मरणाऱ्या माणसाकडे तुम्ही नीट लक्ष देऊन पहा. तो एक गोष्टीकडे बघायला लागला की त्याच्याकडेच बघत राहतो. बरोबर का नाही? एका माणसाकडे बघायला लागला त्याच्याकडेच बघत राहणार. मरणाऱ्या माणसं सांगतो बरं का, त्याच्याकडेच बघत राहणार महाराज. मग तुम्ही त्याला सफरचंद घेऊन या तरी तो तुमच्याकडे बघणार नाही. तो एकाकडे बघायला लागला, एकाकडेच बघत राहतो महाराज. तो जेव्हा खात होता तेव्हा लोक सफरचंद आणत होते का? आणत होते का? नाही. तो खात नाही म्हणून लोक सफरचंद आणतात. खात नाही म्हणून आणतात. खात असल्यावर कोण देतं महाराज? तुम्ही बघा, एखादा पेशंट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असू द्या, त्याच्या उशाला ढीग असतो फळांचा, सफरचंद, संत्रीन, केळीन, मोसंबीन, डाळिंब, ढीग असतो. तो त्यातलं काहीच खात नाही. पण त्याला जो सांभाळायला अजून एक माणूस असतो सोबत, तो सकाळी 5 संध्याकाळी 5 सफरचंद खाणार महाराज. आणि त्याला जर आपण जेवायचा डबा आणला ना, जेवायचा, तर तो म्हणतो इच्छा नाही माझी. का? वासाने जेवण जात नाही. अरे तुझ्या 5 दिवसात गालवर आले सफरचंद खाऊ खाऊन, म्हणतो वासाने जेवण जात नाही. म्हणजे खात असतो तेव्हा त्याला देत नाही. जेव्हा तो खातच नाही तेव्हा त्याला सफरचंद, केळीन वगैरे आपण आणतो. बघा, डोळ्याची शक्ती कमी झाली, कानाची शक्ती कमी झाली, पचनक्रिया मंदावली, रक्त बनवण्याची क्रिया मंदावली, आणि तो खाटावर पडला महाराज. आणि मग शेवटच्या वेळेला
त्यांनी आयुष्यभरात जेवढे कुटाने केलेत, जेवढे वाईट कर्म केले ते त्याच्या डोळ्यापुढे येतात. दुधात पाणी किती घातलं, शाळेत कॉपी केली का, लग्न कोणाकोणाचे मोडले, काँग्रेसचे पैसे घेतले, राष्ट्रवादीला मत दिलं, शिवसेनेचा प्रचार केला, मग हे सगळ्या गोष्टी डोळ्यापुढे येतात. आणि डोळ्यापुढे आल्यानंतर मरताना त्याची जी इच्छा होते त्या इच्छेचं रूपांतर वासनेमध्ये होतं. आणि वासना लगेच त्याच्या भावाला फोन करते. त्याचा भाऊ कोण? यम. यम यम बुलेटला किकच मारून येतो आणि मग त्याचा मृत्यूची विधी पार पडते महाराज. हो, आत्मा अमर आहे पण शरीर जातं महाराज. आणि नंतर त्याच्यानंतर दुसरा मुद्दा असा आहे बघा, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे महाराज. त्याचे झाले अंगे हरी रूप, त्याचे झाले अंगे हरी रूप, त्याचे झाले अंगे हरी रूप, त्याचे झाले अंगे. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. त्याची झाले अंगे हरी रूप, त्याची झाले अंगे हरी रूप. हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली